नमस्कार, मी दैवता पाटील आणि आज या ठिकाणी आपण गप्पा मारणार आहोत एका वेगळ्या चष्म्यामधून. तर हा चष्मा म्हणजे जेंडर लेन्स आहे. आता तुम्ही म्हणाल, की मोर्चा घेऊन या बाया परत निघाल्यात आणि आता परत काहीतरी महिलांच्या बाजूने एकतर्फी बोललं जाणार आहे आणि आम्ही पुरुष म्हणून शांतपणे ते ऐकायचं. पण असं काही होणार नाहीये. हा जो चष्मा आहे, हा एकतर्फी नाहीये बरं का. हा दोन्ही बाजूनी बघतो आणि म्हणूनच आपण ह्याला जेंडर लेन्स आणि फिमेल लेन्स असं म्हणत नाही आहोत. तर जेंडर लेन्स म्हणजे काय? इथून आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचं जे विश्व आहे, त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, अशा पद्धतीच्या काही गप्पा ज्या आहेत, ते आपण ह्या सेगमेंटमधून करणार आहोत. आज आपण पहिल्यांदाच भेटतोय, पण चर्चेचं स्वरूप असं असेल, की मी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, वेगवेगळ्या सिच्युएशनबद्दल, घटनांना घेऊन त्या घटनांमध्ये पुरुष आणि स्त्री या दोन्ही चष्म्यातून आपण त्या घटनेला बघण्याचा, समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशी वाटते आयडिया? आणि ही गोष्ट करत असताना आपल्याच आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, त्याला गोष्टी म्हणायच्या, की आजूबाजू असलेले, जगलेले, पाहिलेले पात्र आणि त्यांची ती गोष्ट तुमच्यापर्यंत आणली, असं म्हणायचं, हे मी तुमच्यावर ठेवीन. आणि हे जे पात्र आहेत, जे माझ्या गोष्टीतून येणार आहेत, ते कदाचित तुमच्या आसपास, आजूबाजूला असतील, तर आश्चर्यचकित होऊ नका. तर आजची ही एक गोष्ट आहे, ती आहे रूपाची. आता रूपा कोण? तर रूपा एक काम करणारी, दररोज सकाळी लोकलनी प्रवास करून 7 वाजता घरचा सगळा स्वयंपाक करून, लोकल पकडून डोंबिवली ते चर्चगेटपर्यंत जाणारी महिला कर्मचारी. 9 ते 5 काम करून 5 वाजता परत लोकलनी प्रवास करत घरी यायचं डोंबिवलीला आणि संध्याकाळचा स्वयंपाक करून परत दुसऱ्या दिवशी आहे तो दिनचर्या तिची सुरू. नाही, मी काही सिम्पथी गेन करण्याचा प्रयत्न करत नाहीये इथे. कारण पुढचं जे माझं वाक्य असेल, ते ते ऐकून तुम्हाला आणखीन जास्त वाटेल, की मी महिलांच्या बाजूनी बोलतीये. कारण रूपा जी आहे, ती 7 महिन्यांची प्रेग्नंट बाई आहे. आणि अशा अवस्थेत ती रोज सकाळी घरचं सगळं आवरून कामाच्या ठिकाणी जाते. परत प्रवास करून घरी येते. पुन्हा ते घरातलं मुलं शी इज अ सेकंड टाईम प्रेग्नंट वुमन. तिला एक 5 वर्षाची मुलगी आहे आणि ही दुसऱ्यांदा शी इज 7 मंथ प्रेग्नंट. तर आता ह्या बॅकग्राऊंडमध्ये रूपाचा अचानक तिच्या नवऱ्याला कॉल जातो आणि ती सांगते, की "मी आत्ता या क्षणाला नोकरी सोडतीये." आणि साहजिकच हे बोलत असताना तिचा आवाज कापरा आहे, ती रडतीये आणि ती कन्फ्युज्ड आहे, ती उदास आहे. नवरा पलीकडून तिला विचारतो, "काय झालं?" तर त्याच्यावर तिची प्रतिक्रिया असते, की "मला आज बॉसनी प्रचंड सुनावलं आणि मला ते फार वाईट वाटलं कारण ते सगळ्यांसमोर बोलण्यात आलं मला आणि मला हे जे रागवणं आहे माझा जो अपमान आहे तो मला सहन होत नाहीये आणि म्हणून मी ही नोकरी सोडतीये." नवऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. आणि ती म्हणाली, "मी आत्ताच्या आत्ता या क्षणाला घरी निघून येतेय किंवा तुला जर हवं असेल मी ही नोकरी कंटिन्यू करावी, तर तू माझ्या कामाच्या ठिकाणी ये आणि माझ्या बॉसला काहीतरी बोल." त्याच्यावर त्या दोघांचं संभाषण थोडा वेळ चालतं आणि संपतं. आता ही जी गोष्ट आहे, ह्या गोष्टीकडे आपण जर जेंडर लेन्सनी बघूया, तर साहजिकच आहे, तो बॉस जर पुरुष असेल, तर आपली सिम्पथी रूपाकडे जाणार आणि आपण म्हणणार, की "रूपा ह्या पद्धतीने इतक्या सकाळी उठून प्रेग्नंट आहे आणि काम करतीये." अशा वेळेला त्या पुरुष बॉसनी तिला समजून घ्यायला पाहिजे होतं. असं कसं त्यांनी न समजता एकतर्फी आरडाओरडा केला? तर कामाच्या ठिकाणी बॉसनी एम्प्लॉईजला किती समजून घ्यावं आणि त्यातल्या त्यात एका महिला एम्प्लॉयीला समजून घ्यायलाच पाहिजे, हा आग्रह धरणं हे किती योग्य असेल? किंवा एक अझम्पशन
आपण या ठिकाणी असं करतोय, की तो पुरुष बॉस जो आहे, त्याला महिला कर्मचारीला समजून घेण्याची क्षमता जी आहे, ती त्यात आहेच. असं आय थिंक गृहीत धरून चालणार नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण थोडं कामाच्या वातावरणाची जर हिस्ट्री बघायला गेलो, तर आपल्याला लक्षात येईल, की महिला जो वर्ग आहे, तो कामाच्या ठिकाणी फार पूर्वीपासून नाही आलाय. ते आत्ता ऑफ लेट मागच्या काही दशकांमध्ये आपल्याला ह्या महिला कामाच्या ठिकाणी येताना दिसतायत. तर अशा वेळेला एक काम करण्याची किंवा काम राबवून घेण्याची एक पद्धत जी आहे, ती रुजलेली आहे. आणि ती थोडीशी पुरुषप्रधान आहे किंवा बहुतांशी पुरुषप्रधान आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. पुरुषप्रधान आहे असं म्हटल्यापेक्षा त्या ठिकाणी महिला नव्हत्या आणि म्हणून या पुरुषांना महिला कर्मचाऱ्याशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं समजून घ्यावं किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत त्या कामाच्या ठिकाणी येण्याच्या, या सगळ्या गोष्टींचं सेन्सिटायझेशन असं या पुरुष बॉसेसला झालेलंच नाहीये. त्यांना माहीतच नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांचं जे वागणं आहे, ते मुद्दामून असेलच असं गृहीत धरणं आणि त्यांना ताशेरे ओढणं, स्पेशली हे जे ॲक्टिव्हिझम मोडमध्ये जाऊन त्यांना आपण एका चष्म्यातून बघणं, हे जरा मला वाटतं अतिशयोक्ती ठरेल. तर त्या ठिकाणी रूपाचं काय चुकलं, तर रूपाने इतक्या एक्स्ट्रीम लेव्हलवर जाऊन रिएक्ट करणं हे योग्य नव्हतं. साहजिकच आहे महिला आणि पुरुष यांच्या रिएक्शन आणि ॲक्शन या दोन्ही ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या असतात. महिला थोड्या हळव्या असतात, असं आपण थोड्या वेळासाठी गृहीत जरी धरलं, तर हळव्या असण्यामधून रडणं जे आहे, ते त्यांचा नैसर्गिक एक्सप्रेस होण्याचा भाग आहे. आणि म्हणून जर ती रडली, तर ते नॉर्मल आहे. ती रडतीये म्हणून ती रडण्याचं टूल, ब्लॅकमेलिंग टूल म्हणून पुरुष कर्मचाऱ्याला अ, दाबण्याचा प्रयत्न करतीये, इमोशनली दाबण्याचा प्रयत्न करतीये, असं गृहीत धरून तिच्यावर ताशेरे मारणं हे जितकं चुकीचं आहे, तितकंच चुकीचं त्या महिलेची पोझिशन न समजून तिच्यावर एक्स्ट्रीम पद्धतीने रिएक्ट करणं तेही तितकंच चुकतंय त्या बॉसचं. इनफॅक्ट थोडंसं जर आपण एम्पॅथेटिकली त्या बॉसनी जर विचार केला, तर त्या महिलेच्या शरीरात अनेक बदल होत आहेत. प्रचंड प्रमाणात हार्मोनल चेंजेस होत आहेत आणि म्हणून पण प्रेग्नन्सी सांभाळत कामाच्या ठिकाणी येणं, त्याच्यात कामाच्या वेळाची थोडंफार वर-खाली होणं अ, हे साहजिक आहे. तर थोड्या दिवसांसाठी का होईना, ती तात्पुरती मुभा आपण त्या महिलेला दिली, तर त्याच्यात काहीच हरकत नाहीये. तर ह्याच्यावर तुम्ही म्हणाल, की मग अशा पद्धतीची मुभा जी आहे, ते पुरुष नाही मागत. पण अशा पद्धतीची मुभा पुरुषांनी मागण्याचं काही कारणही नाहीये. कारण प्रेग्नन्सी ही काही पुरुषांना होणारी गोष्ट नाहीये. प्रेग्नन्सी ही महिलांबरोबरच होते आणि म्हणूनच महिला कर्मचारी जेव्हा कामाच्या ठिकाणी जाते, तेव्हा ह्याला ज्या आपण भाषेमध्ये जेव्हा तीव्र रिएक्शन म्हणून लोकं म्हणतात, की प्रिव्हिलेज महिला ह्या ज्या प्रिव्हिलेज मागतायत, तर आपण प्रिव्हिलेज हा शब्द न वापरता आपण म्हणूया, की हे कामाच्या ठिकाणी येण्यासाठी ज्या माझ्या बेसिक गरजा आहेत, त्यातील एक ही गरज अशी आहे, की माझ्या अ, नैसर्गिक वाढ असण्यामध्ये म्हणजे माझी स्त्रीत्व आणि किंवा स्त्री असण्याच्या नैसर्गिक असण्यामध्ये मला थोडीशी माझ्या पोझिशननी तुम्ही समजून घ्यावं आणि अ, मला एम्प्लॉयी म्हणून पुरुषाशी कंपेअर न करता माझं स्त्रीत्व मी जेव्हा काम करतीये, अशा लेन्सनी जर तुम्ही बघितलं, तर कदाचित जे कामाचं जे ठिकाण आहे, ते जास्त इन्क्लुसिव्ह असेल. इनफॅक्ट बऱ्याच वेळेला काय होतं, की महिला ज्या आहेत, त्या कामाच्या ठिकाणी पुरुष म्हणून वावरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय, तर ते स्वतःचं स्त्रीत्व जे आहे, ते जपत नाही म्हणण्यापेक्षा ते साइडला करून पुरुषांच्या जगात वावरायचं, तर पुरुष म्हणूनच वावरलं पाहिजे. सो दे आर ट्रायिंग टू बी अ मॅन. आय एम शुअर हे जर कालांतराने मोठ्या प्रमाणात जर व्हायला लागलं, तर आपल्या इकोसिस्टमचा बॅलन्सच जाईल. कारण या इकोसिस्टममध्ये महिला आणि पुरुष यांचं वेगवेगळेपण जे आहे, तेच त्या चं सौंदर्य आहे. आणि सगळ्याच स्त्रियांनी पुरुषांसारखं वागावं अशी अ, अपेक्षा किंवा अशी अपेक्षा पुरुषही करत नाहीये, पण कुठेतरी कामाची पद्धत जी आहे ती अशा पद्धतीने होत चालली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये किंवा पुरुषांचं वर्चस्व असलेल्या संस्कृतीमध्ये.
तर ह्या महिला ज्या आहेत, त्यांना जेव्हा कॉम्पीट करायचं असतं, तेव्हा त्या स्वतःचं स्त्रीत्व हरवून बाजूला ठेवून पुरुषांसारखं वागायला लागतात. तर मी या महिलांना हे असं सजेशन देईन, की असं करायची काही गरज नाहीये. स्वतःचं स्त्रीत्व जपून तुम्ही कामाच्या ठिकाणी जा आणि मी ह्या पुरुषांनाही हे सांगेन, की ह्या महिला जर पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुष म्हणून वावरायला लागले, तर याचं नुकसान तुम्हालाच होणार आहे. कामाच्या ठिकाणी होणार आहे. कारण प्रत्येक महिला जी आहे ती एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन येते. तिचं स्त्रीत्वाचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे, जे फेमिनिस्ट लीडरशिप स्टाईल म्हणा किंवा फेमिनिस्ट वर्किंग स्टाईल म्हणा किंवा एक वेगळा जो एम्पॅथेटिक दृष्टिकोन जो आहे काम करण्याचा, तो ती घेऊन येतीये आणि म्हणून तिचं जे वेगळेपण आहे एम्प्लॉयी म्हणून, त्या वेगळेपणासह तिला तुम्ही एक्सेप्ट करा. तिला पुरुष म्हणून जर तुम्ही तिच्यावर जर लादणार, तर तुमच्या कामाच्या अ, असण्यावर, काम करण्याच्या पद्धतीवर देखील याचा परिणाम होणार आहे. कारण a female will bring a very beautiful perspective to the workplace. आता इथे झालं आपण रूपाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही गोष्ट ऐकली. आता पुरुष म्हणून आपण त्याला दोष देणं, की त्यांनी प्रत्येक वेळेला किंवा त्याच्याकडनं प्रचंड अपेक्षा ठेवणं, की त्यांनी प्रत्येक वेळेला समजूनच घ्यायला पाहिजे आणि म्हणून पण काही वेळेला, मी असं म्हणणार नाही, की हे नेहमी होतं, पण काही वेळेला अ, एक स्मॉल पर्सेंटेज ऑफ वुमन जे आहे, ते ह्या सिच्युएशनचा फायदा घेतात आणि अनड्यू प्रिव्हिलेजेस जे आहेत ते आपल्या कामाच्या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न करतात. तर ह्याही गोष्टीकडे आपण महिला कर्मचारी म्हणून अ, नीट म्हणजे सजग दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. आपण जेव्हा महिला म्हणून वावरतो, तेव्हा पुरुषांच्या जगात न म्हणता आपण कामाच्या ठिकाणी जातोय आणि या कामाच्या ठिकाणी काम करण्याच्या काही पद्धती आहेत. तिथे स्त्री आणि पुरुष असं काही नसतं. कारण कामाला जेंडर नसतं असं माझं स्पष्ट मत आहे. तर ते काम जे आहे, ते काम स्त्री किंवा पुरुष करतोय किंवा मी स्त्री आहे म्हणून मी ते करतेय. अशा पद्धतीची मानसिकता घेऊन कामाच्या ठिकाणी नका जाऊ. तर तुम्ही एक एम्प्लॉयर म्हणून जाताय आणि एम्प्लॉयर असण्याला जेंडर नसतो. फिमेल एम्प्लॉयी, मेल एम्प्लॉयी असं न म्हणता आपण एम्प्लॉयी असं म्हणून त्या कामाच्या ठिकाणी जॉइन करूया. जेणेकरून आपल्याला एक को एक्झिस्टिंग वर्कप्लेस, एक इन्क्लुसिव्ह वर्कप्लेस जे आहे, त्याचं आपण भक्कम पाया रचण्याची सुरुवात करूया. म्हणजे इथून पुढे किमान जेव्हा माझ्यासारख्या महिला बोलण्याचा प्रयत्न करतात ह्या गोष्टीवर, तर मोर्चावाल्या बाया आल्या आणि आता ह्या महिलांच्या बाजूनी बोलतील, असं बोललं जाणार नाही. तर आपण स्त्री आणि पुरुष या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने अ, वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा प्रयत्न करूया. आजच्या एपिसोडसाठी आय थिंक एवढं पुरेसं आहे. पुढच्या वेळेला आपण वेगळे काहीतरी गोष्ट घेऊन येऊया. आज मी रूपाची गोष्ट आणली आहे. पुढच्या वेळेला कदाचित सोनियाची किंवा दिनेश किंवा महेशची असू शकते. तर आज इथेच थांबूया. थँक यू सो मच.